माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या विशेष निधीतून व शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 5 मधील जय मल्हार नगर बाळे येथे शिवमंदिराचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले। या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे, सुनील भाऊ भोसले, राजा भाऊ आलोरे, विनय डेपे, समाधान आवळे, विजयकुमार बमगोंडा, श्री सुरोशे, राम क्षीरसागर, रामचंद्र झाडे, पिंटू चव्हाण, सुनील हुंबे, गणेश सारोळे, प्रमोद सावंत, प्रभाकर भालेराव, नाना शिंदे, शिवलिंग शिवपुरे, सचिन टिंगरे, आकाश ढेकळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी या शिवमंदिरास आणखी निधी लागल्यास आपण उपलब्ध करून देऊ असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। नगरमधील शिवमंदिराच्या उद्घाटन प्रसंगी पायाभरणी या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक तथा नगरसेवक मंडळाचे सर्व पदाधिकारी, माझ्या माता भगिनींना गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल, जय मल्हार नगरमध्ये नगरसेवकांच्या माध्यमातून असेल, आमदार विजयकुमार देशमुखांच्या माध्यमातून असेल किंवा मी विरोधी पक्षनेता झाल्यानंतर मी काही निधी दिल्यानंतर खऱ्या अर्थानं इथं मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालीत, हे तुम्ही सगळेजण ते साक्षीदार आहात। पण हे सगळं करण्यामध्ये ह्या जे मंडळाचे पदाधिकारी आहेत, शिवतेज प्रतिष्ठान आणि जय महाराष्ट्र मंडळ या मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, नाना असेल, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांनी अहोरात्र सर्वांकडे जाऊन या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला, म्हणून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। हे करण्यामागे या सगळ्यांचं कष्टसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण वाढपी जरी आपला असला तर त्या वाढप्यांपाशी जाऊन सांगणं आणि त्याचा पाठपुरावा करणं खूप महत्त्वाचं असतो आणि ते तुम्ही प्रामाणिकपणे केल्यामुळं या भागात तुम्ही असेल रस्ते, ड्रेनेज, पाणी, दिवाबत्ती, हे सगळ्या गोष्टी आज खूप चांगल्या प्रमाणात झालेल्या आहेत। आज शिवमंदिरचं उद्घाटन करत असताना मला खास करून आनंद होता की बाळे हे माझ्या वडिलांपासून माझ्या भिसे महाराजांच्या जवळचं, अण्णासाहेबांच्या जवळचं असलेलं गाव होतं आणि तिथं आज मला निधी देता येतो, कारण नगरसेवक म्हणून त्यांना माहीत आहे आपल्या भागातच काम करायला मिळते। पण मला सुदैवाने महापालिकेचा विरोधी पक्षनेता आणि जिल्हा प्रमुख झाल्यानंतर संपूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी निधी द्यायला मिळाला, हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असं मी समजतो। बाळ्यामध्ये आपण आता तिथं रस्ते तर झालेच, पण आज शिवमंदिरचं उद्घाटन करतोय, तसंच इथं देवीच्या मंदिराच्या तिथं अजून एक शिवमंदिर बांधतोय MSCBच्या ऑफिसच्या शेजारी, तिथेही आपण रक्कम दिलेली आहे। त्याचबरोबर बाळे स्मशानभूमीला मला वाटतं तिथं सुद्धा आपण निधी दिलेला आहे आणि शिवाजीनगर इथं पण आपण एक शिवमंदिर बांधतोय। म्हणजे या भागातच आपण 5 ते 6 शिवमंदिर बांधत असताना संपूर्ण शहरामध्ये 18 शिवमंदिर बांधण्याचं भाग्य मला मिळालं, असं मला जास्त आनंद वाटतंय। हे छत्रपती शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं सगळ्याला न्याय देण्याचं काम या शिवमंदिराच्या माध्यमातून होईल। सर्वसामान्य माणसाला कुठलीही अडीअडचण असेल तिथं टेकण्यासाठी, बसण्यासाठी जागा असली पाहिजे, या उद्देशानं ही समाज मंदिर, शिवमंदिर असतात आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असल्यानंतर खऱ्या अर्थानं या भागाची दर्शनी भागात ज्या पद्धतीनं तिथं कशाचं मंदिर आहे, महादेव मंदिर आणि त्या शेजारी महादेवांचे भक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, असं दोन्ही एक चांगला संगम इथं होत असताना ज्या ज्या लोकांनी हे काम होण्याकरता मदत केली त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देतो। एकीचं बळ काय असतंय हे जय मल्हार नगरच्या नागरिकांनी दाखवून दिलेलं आहे। तुम्ही सगळे एक होऊन जेव्हा जेव्हा ज्या गोष्टी आमदार असतील, नगरसेवक असतील यांच्यासमोर मांडता ते आवर्जून तुमचे कामं पूर्ण करतात। म्हणून मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपल्या मंडळात मतभेद करण्यापेक्षा तुम्ही एकत्र राहून सामाजिक कार्यातून तुमच्या मंडळाचं काम येणाऱ्या काळात सुद्धा करत राहाल, अशा शुभेच्छा देतो। उशीर झाला, एवढं उन्हात सुद्धा तुम्ही सगळे थांबलात त्याबद्दलही तुमचे मनापासून धन्यवाद देतो आणि लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।